नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. आपलं शरीर हे एक मंदिर असतं. जसं मंदिरामध्ये जर देव नसतील तर तिथे ऊर्जा नसते. तसंच आपल्या शरीरात जर काही घटक नसले तर तिथे डेफिशियन्सीज होतात. आणि या डेफिशियन्सीजवर निरामय कशा पद्धतीने उपचार करते याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्यासोबत. सर आणि मॅडम, तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. मॅम, सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की डेफिशियन्सीज हे फार आजकाल अलीकडे आपल्याला पाहायला मिळतं की शरीरामध्ये व्हायटॅमिन B12 नाही आहे, व्हायटॅमिन हे नाही आहे, ते नाही आहे, मग त्याच्यामुळे काही आजार होत आहेत. तर याविषयी काय सांगाल? आता मुळातच आजार जेव्हा होतात ना तेव्हा कशाची तरी कमतरता हो. आणि कशाचं तरी अधिक्य हेच त्याचं कारण असतं. मग ती विटामिन्स असतील, ती मिनरल्स असतील, किंवा ते विचार असतील. सो ह्याच कमतरता आणि अधिक्य ह्याला संतुलित करायचं कामच स्वयंपूर्ण करतं. मग तुम्हाला कागदावरती काही आकडे दिसतात की ज्याची अमुक अमुक रेंज आहे, पण ते रेंजपेक्षा खूप कमी आहे, किंवा अमुक अमुक रेंज आहे त्याच्यापेक्षा ते खूप वाढले. हे काय आहे तर हे दाखवतंय की तुमच्या शरीरातले काही घटक, कुठले घटक कमी किंवा जास्त आहेत. आता जसं डॉक्टर्स, ॲलोपॅथिक डॉक्टर्स, त्यांचं परीक्षण ह्याच्यावरती ठरतं आणि मग जे काही कमी जास्त आहे त्या अनुषंगाने ते औषधं देतात. आमचं परीक्षण कशावरती ठरतं? आमचं परीक्षण 5 तत्वांच्या ऊर्जेवरती ठरतं. जसं आपण बघितलं आयुर्वेदिक वैद्याकडे आपण गेलो तर ते वात पित्त कफ बघतात. तसं आम्ही काय बघतो तर आम्ही बघतो ऊर्जा, 5 तत्वांची ऊर्जा. मग तुमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व ते कुठे कुठे कमी पडतंय, ते कुठे कुठे जास्त झालंय हे आम्ही तपासतो. आम्ही तपासतो तुमच्या शरीरातलं जलतत्व ते कुठे कमी आहे, कुठे वाढलंय, अग्नितत्व कुठे कमी आहे, कुठे वाढलंय, वायुतत्व कुठे कमी आहे, कुठे वाढलंय, आणि आकाश तत्व कुठे कमी आहे, कुठे वाढलंय. ह्या 5 तत्वांची जे जे प्रपोर्शन म्हणू, जो रेशो म्हणू, जो वेगवेगळ्या ठिकाणी हवा आहे, तो जर तिथे योग्य नसेल तर याचा अर्थ शरीरामध्ये दोष आहे. बरोबर. आता आम्ही काम कुठे करतो? आम्ही करतो त्या ऊर्जेवर काम. म्हणजे आता ऑराचे रिपोर्ट्स पण घेता येतात. त्या ज्या वेळेला ऑराचा फोटो काढला जातो, त्याचं स्कॅनिंग केलं जातं, तेव्हा तिथे वेगवेगळे रंग हे कसेही एका ज्या शेपमध्ये पाहिजेत त्या शेपमध्ये नाही आहे तसं दिसतं, विस्कटलेले दिसतात. आणि जेव्हा उपचार सुरू होतात, जर त्या रुग्णाने नियमित आणि व्यवस्थित उपचार घेतले तर महिन्याभराने जेव्हा ते परत स्कॅनिंग केलं जातं तेव्हा त्याचा प्रपोर्शन बदलायला लागलेला असतो. कुठेतरी ते अस्ताव्यस्त पसरलेले जे असतात ते कुठेतरी कंट्रोलमध्ये यायला लागलेले असतात. हे दिसतं ऊर्जाच्या त्या वलयांमध्ये. आणि तो रुग्ण जेव्हा येतो तेव्हा तो सांगतो की अमुक अमुक त्रास आहे ना, तो आता बेअरेबल आहे. जो अनबेअरेबल होता आता ते मी सहन करू शकतोय. अमुक अमुक त्रास आता विशेष होत नाहीये, हे तर पूर्णच गेलं, फक्त हे आहे ना, हे अजून होत आहे. तो शारीरिक त्याला जे बदल जाणवतात ते सांगतो. बरोबर. आता बघा, आम्ही काम कुठे करतोय? आम्ही त्या ऊर्जेमधली ती वलय जी विस्कटली आहेत ती जागेवर आणतोय. आणि परिणाम कुठे होतोय? त्याच्या शरीरावर होतोय. जे रिपोर्ट्स महिन्याच्या महिन्याला येत असतात ते रिपोर्ट सांगतात की इथे बदल होत आहेत, हे रेंजमध्ये येत आहे. आम्ही काम कुठे करतोय? आम्ही करतोय एनर्जीमध्ये, आणि इथे रिपोर्टमधले आकडे बदलायला लागतात. याचा अर्थ काय तर तीच एनर्जी तुमच्याकडनं काम करवून घेतीये. बरोबर. ती एनर्जी बिघडली आहे म्हणून तुमचं कामकाज बिघडलंय. आम्ही काम ऊर्जेवर करतो, तुमचा ऑरा बदलत जातो आणि त्याचे परिणाम तुमच्या शारीरिक दोष हे कमी होणं, हा त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. सर, ज्या वेळेला हे सगळे परिणाम आपल्या शरीरावर होतात आणि हळूहळू जसं मॅडम म्हणाले की रिपोर्टमध्ये दिसायला लागतं की आता हे 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 सगळे रेंज जागेवर आली, मग त्यावेळेला औषधं घेण्याची गरज पडत नाही का? निश्चित पडत नाही. मुळातच काय आहे, मी पेशंट आहे, तुम्ही डॉक्टर आहात, मी आलो, तुम्ही काय 2, 4, 5 रिपोर्ट करायला सांगितले, मी केले. त्यात जे काही दिसलं ते जागेवर आणण्यासाठी तुम्ही औषधांच्या रूपात माझी मदत करायला सुरुवात केली. मी औषधं घेत राहिलो, ते सगळे रिपोर्ट माझे नॉर्मल झाले, मी परत तुमच्याकडे आलो. तर मग आता काय कराल तुम्ही? बंदच कराल ना. माझे रिपोर्ट जागेवर नव्हते म्हणून ती औषधं सुरू केली होती. आता माझे रिपोर्ट नॉर्मल झालेत, म्हणजे मी आता पेशंट उरलो नाही, मग मी उगाच औषधं घ्यावी का? असं जगातला कुठलाही डॉक्टर सांगणार नाही. मुळातच ते होऊ शकत नाही असं ॲलोपॅथीला वाटतं, म्हणून ॲलोपॅथी ते कंटिन्यू करत आहे की हे कंटिन्यू करत राहा. तुम्ही गोळ्या घेताय म्हणून तुम्ही नॉर्मल आहात. गोळ्या तुम्ही बंद केल्यात तर 6 महिन्यांनी, वर्षभराने त्या गोष्टी परत खाली येणार आहेत, कारण ते तुमचं शरीर आता करू शकत नाही, ते इथून पुढे करणार नाही असं ॲलोपॅथीला वाटतं. म्हणून डायबेटीस म्हणा किंवा ब्लड प्रेशर म्हणा, ह्या गोष्टी, ह्या गोळ्या चालू झाल्या की नॉर्मली ह्या बंद होत नाहीत असा गैरसमज आहे. मुद्दाम मी म्हणतोय गैरसमज.
कारण ते बरं होऊ शकतं का? तर स्वयंपूर्णने आपण कायम सांगतोय की कोणताही आजार बरा होऊ शकतो. जिथे कुठे म्हणून अडचण आहे तिथे तिथे ती ऊर्जा पोचली, ती अडचण दूर झाली, तर शरीर हे काम करणारच आहे. ते करतंच. साधं लॉजिकली ह्याच्यावरती एक साधं उदाहरण सांगतो. आपण प्रत्येक जण जे गर्भातून जन्माला येतो, ते जन्माला येतो तेव्हा किती असतो? हातभर असतं बाळ ते. हो. पुढे ते वाढत 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 5 फूट 6 फूट 7 फूट पर्यंत जातं. मग कसं जातं? जर शरीर स्वतः काहीच करणार नाहीये, मग ते होतं कसं? ॲक्च्युली शरीर स्वतःला बरं करतच असतं, कायम करत असतं. त्याच्यामुळे तुम्ही बघाल एखाद्या दिवशी आपण अति काम केलं तर खूप थकतो हो. आणि झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं फ्रेश झालेलं असतं. फ्रेश. का थकतो? कारण आपण जे काही आपल्या शरीराकडे आहे ते जाळलंय, पूर्ण खर्च करून टाकलंय. आता एनर्जी उरली नाही आणि शरीर रात्रभरात ती एनर्जी सगळी भरून काढतं, म्हणून दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटतं. म्हणजे हे काम करतंय ना शरीर, हो. आपण त्याच्याकडे कानाडोळा करतोय. अरे नाही, शरीर काही करतच नाही. असं नाहीये. शरीर हे स्वतःचं स्वतःला बरं करतच असतं. त्याला ताकद कमी पडते म्हणून ते करू शकत नाही आणि म्हणून तो आजार कंटिन्यू राहतो. मग ती बाहेरनं मदत आली की तेवढ्यापुरती ती मदत वापरली जाते आणि तो आजार बरा झालाय असा आभास निर्माण होतो. मग परत पुढची गोळी घ्यायला लागते, परत पुढची गोळी घ्यायला लागते. आपण इथे जेव्हा मुळावर काम करतोय तेव्हा ती मधली जी अडचण आहे ती अडचण दूर होते आणि ती जी पेशी आहे ती काम करायला लागते पूर्ववत आणि म्हणून आजार हा मुळापासून नष्ट होतो स्वयंपूर्ण. नक्कीच. इथे फक्त आम्ही रुग्णांना काय सांगतो माहिती आहे, आम्ही त्यांना म्हणतो की तुम्हाला बरं व्हायचंय हे फक्त तुम्ही डोक्यात ठेवा. कारण परत एकदा तुमच्या विचाराप्रमाणे तुमचं शरीर वागतं. तुमचा विचार जर असेल की अरे पण मॉडर्न सायन्स तर म्हणतं हे बरंच नाही होणार आहे, मग हे बरं होईल का? शंका उत्पन्न झाली ना की तुमची रिसेप्टिव्हिटी कमी झाली. माझ्या मते आपल्याला लहानपणापासूनच ते इतकं भरवलेलं असतं खरंय. डोक्यात, म्हणजे तो थॉट कम्प्लिटली कंडिशन झालेला असतो की हे बरं नाही होणार आहे किंवा हे असं होणारच नाही, आणि ते इतकं स्ट्रॉंग झालेलं असतं आणि त्याच्यामुळे अगदी बरोबर. तुम्ही जसं म्हणताय की ती शंका उत्पन्न होते तिथे. शंका नाही, इथे काय सांगतो तुम्हाला, आता तुम्ही म्हणताय की माझं मन कंडिशन झालंय. कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये प्रोग्राम तयार करायला लागतो काहीतरी गोष्ट करण्यासाठी. तसं आपला विचार हा आपल्या शरीराचा प्रोग्राम आहे. जेव्हा तुम्ही म्हणताय हे बरं होणार नाही, या वाक्यातनं तुमच्या शरीराला आज्ञा गेली हे बरं करायचं नाही. मग तुम्ही कितीही औषधं घ्या, काहीही करा, ते बरं होणार नाही. तुमच्या विचाराची म्हणजेच तुमच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणं हे तुमच्या शरीराचं काम आहे. त्यामुळे हे बरं होणार नाही असं म्हणण्यापेक्षा काय वाटेल ते झालं तरी चालेल, हे बरं झालं पाहिजे, हा विचार पाहिजे तिथे. जेव्हा हा विचार आहे तेव्हा शरीर असमंतातून त्याला मिळेल ती गरज भागवण्यासाठी जे काही मिळेल ते सगळं अवेलेबल करून घेतं आणि स्वतःला बरं करत राहतं. त्याच्यामुळे काहीही बरं होणार नाही हा मी विचार करणं चुकीचं आहे. जेव्हा मी म्हणतो हे बरं होणार नाही तेव्हा मी माझ्या शरीराला सांगतो हे बरं करू नको, मग ते शरीर बरं करत नाही आणि मग असे आजार बरे व्हायला खूप काळ जातो. कारण मग ती आलेली एनर्जी अत्याचार करते. हे बरं करायचं आहे आपल्याला, मग ते 2-5% त्या अत्याचारामुळे त्या शरीराला काम करावं लागतं. ते 2-5%च बरं होतं. परत वर्ण आज्ञा येते बरं होणार नाही, मग ते 2-5% पण शून्यावरती येतं. असं प्रत्येक ट्रीटमेंटला होत राहतं, म्हणून एक पाऊल 2-2 पाऊल पुढे जातो आपण. नक्कीच. खरं तर आपल्याला ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे. मात्र आपल्याकडे एक गेस्ट येणार आहेत. योगिता बारभाई म्हणून एक सरांच्या आणि मॅडमच्या पेशंट आहेत जे आत्ता आपल्यासोबत जोडल्या जाणार आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. आता आपल्यासोबत योगिता बारभाई आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांनी स्वयंपूर्ण उपचार घेतले. निरामयमध्ये त्या आल्या होत्या. त्यांना काही त्रास होत होते आणि त्याच्यातून त्या आता पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. तुम्हाला काय त्रास होत होता नेमका? मला B12चं प्रमाण फार कमी झालं होतं. 900 असायला हवं तेव्हा ते 20 होतं फक्त. अरे आणि बापरे. त्याने मी इतकी सुस्त होते की म्हणजे मला असं फार असं मी एकदा बसले ना एका जागेवर तर मला कोणीतरी उचलून उठवा असं व्हायची कंडिशन. आणि सगळे जॉईंट्स दुखायचे आणि भरपूर म्हणजे असं बराच त्रास होता. मग त्यासाठी मी मग डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली. तर ते टॅबलेट्स दिले होते, नंतर इंजेक्शन झाले, पण ते तेवढ्यापुरतं कव्हर करत होते मला. आणि मग पुन्हा ते बंद झालं की पुन्हा त्रास चालू व्हायचा. मग मी आपलं निरामय ट्रीटमेंट माझ्या मुलीला ऑलरेडी मी 2017 पासून घेत होते. अच्छा. त्यामुळे माझी मुलीची इम्युनिटी पॉवर ऑलरेडी त्यांच्या ट्रीटमेंटने आपल्या कव्हर झाली होती. मग मी स्वतःसाठी पुन्हा मग हे चालू केलं. मला 2 वर्ष झाले ह्या गोष्टीसाठी. आणि मग ह्या 2 वर्षामध्ये आता माझी फार एकदम ओके आहे. आणि हे लो B12च्या व्यतिरिक्त अजून काही त्रास होत होते का तुम्हाला? तोच. आणि आता स्पेशली हात, फक्त एक डावा हात खूप दुखायचा आणि डोळे पण फार दुखायचे, पाणी यायचं.
त्या सगळेच प्रॉब्लेम्स कव्हर झालेले आहेत. आणि हे लो B12चं जे तुम्ही म्हणताय ते किती वर्षांपासून साधारण तुम्हाला होतं? ते काय झालं, मला मी चेकच नाही केलं. माझा हाच प्रॉब्लेम झाला. आपल्याला कसं नाही का दुखलं की आपण आणा, मेडिकलमधून गोळी आणा, घ्या. मी तेच करत होते खूप दिवस. नंतर मग जेव्हा खूपच त्रास झाला तेव्हा मग डॉक्टरकडे गेले. मग त्यांनी चेक करायला लावले, थायरॉइड, शुगर, हे सगळं. त्याच्यामध्ये B12चा प्रॉब्लेम आला. आणि मग तो फार झाला. मग तेव्हा पण मी काही निरामय ट्राय नाही केलं, पण मी म्हटलं चला गोळीच घेऊ, इंजेक्शन सगळ्याने होईल. पण ते फक्त तेवढ्यापुरतं काम करत होतं. आणि जेव्हा मग हे चालू केलं निरामय ट्रीटमेंट, तेव्हा मग मला पूर्ण कव्हर वाटायला. मी निरामयला म्हणजे निरामय माहिती होण्यासाठी मला माझ्या भावाने सांगितलं. त्याचं नाव आहे योगेश गुरव आणि माझी वहिनी प्रियांका गुरव. ह्या दोघांनी ही साम मराठीवर पाहून घेतलेली ट्रीटमेंट होती. आणि मग माझी मुलगी फार अशी आजारी असायचे. 2000 म्हणजे माझी मुलगी खूप, ती जन्मता 1-1.5 किलोचीच होती. त्याच्यामुळे तिची इम्युनिटी पॉवर फार कमी होती. तर सतत आम्ही डॉक्टरकडे जायचो. पण 2017 पासून मी निरामय चालू केला. तर लिटरली आत्ता मी किती 2026 चालू आहे. माझ्या मुलीला कुठलीही गोळी औषधं नाही आहेत. मी कंटिन्यू म्हणजे काही झालं तरी आपल्या निरामयलाच कॉल करून तिची ट्रीटमेंट घेत असते. आणि मुळात तिला काही होतही नाही. आता इम्युनिटी चांगली आहे आणि खूप छान आहे. हा एक प्लस रिझल्ट. माझे सासरे, त्यांचा तर रिझल्ट अप्रतिम. म्हणजे ते जिथे मणका फ्रॅक्चर होता त्यांचा, तेव्हा तो फ्रॅक्चर असल्यानंतर 6 महिने आम्हाला बाकी डॉक्टर आणि आमचे स्वतः घरचे डॉक्टर होते, हाडांचे स्पेशालिस्ट. त्यांनी पण सांगितलं बेडवरून 6 महिने खाली येऊ नका, तुम्ही पूर्ण बेड रेस्ट घ्या, कारण तरच तुमचा मणका स्ट्रेट होईल आणि तुम्ही चालू शकाल. आणि ऑपरेशन जर केलं तर त्यांचं एज 70च्या पुढे आणि प्लस शुगर, तर ऑपरेशन सक्सेस नाही होणार. म्हणून ती प्रोसेस आम्ही चालू ठेवली होती. 1.5 महिना त्यांना प्रचंड त्रास होत होता. शुगरच्या हाय गोळ्या घेतल्या तर मणक्याच्या गोळ्यांमुळे शुगरचा प्रॉब्लेम, 2दा ICU, प्रचंड त्रास. 1.5 महिने आमचे प्रचंड प्रॉब्लेममध्ये आले. नंतर आम्ही निरामयला एकदा ट्राय केला. तर निरामयमध्ये म्हणजे तो फार सुंदर आम्हाला क्षण की ते एक निरामय मी स्टार्ट केला. त्याच्या दिवशी ते नॉर्मल दुखायचं बंद झालं असं बोलले. दुसऱ्या दिवशी उठून बसले. तिसऱ्या दिवशी त्यांनी आंघोळ केली. चौथ्या दिवशी तर त्यांचा तो फेवरेट ओटा तिथे येऊन बसले. आणि 8व्या दिवशी ते अर्धा किलोमीटर चालत देवाच्या मंदिरात गेले. जिथे 6 महिने, जिथे आम्हाला पूर्ण 4 महिने वाट बघायची होती, तिथे ते 8च दिवसात कव्हर झाले. हा सगळ्यात सुंदर रिझल्ट. आणि मला तर वाटतं स्पेशली हाडांसाठी जर दुखतही असेल तर नक्कीच निरामय फॉलो करा, कारण फार सुंदर आहे. आणि अख्खे आम्ही टॅबलेटचा बॉक्स डस्टबिनमध्ये टाकून दिला होता. तो एवढा मोठा बॉक्स होता, कारण खूप गोळ्या होत्या, खूप. 1-1 तासाला आम्ही, आणि ट्रीटमेंट आम्हाला 1-1 तासाला दिली गेली. त्यामुळे फार सुंदर रिझल्ट, अप्रतिम. त्यानंतर आम्ही सासऱ्यांना बरेच, आता ते घेत नाहीत ॲक्च्युली, सासू घेते, पण विषय काय होतो की त्यांना पॅरालिसचा पण अटॅक आला, तेव्हाही आम्ही चालू केलं. तर आज ते टायमिंगवरच झोपतात. ते कधी मध्ये आधी झोपत नाहीत. आपण बोलूयात तुमच्या ह्या केसविषयी. मॅम, तुमच्याकडे येते की वरचेवर जसं त्या म्हणतायत की मी ते जे त्रास होत होता त्याच्यावर फक्त गोळी खात होते आणि जे मूळ जो त्रास होता त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत होतं, तर याविषयी काय सांगा? पुन्हा एकदा जसं त्या म्हणाल्या की काहीतरी डेफिशियन्सी, पण ती इतकी डेफिशियन्सी होती की त्याचा शरीरावरती परिणाम होत होता. आता मागच्या पण भागामध्ये सरांनी समजावून सांगितलेलं की जेव्हा तुम्ही औषधं घेता तर औषधं काय करतात, तुम्हाला सपोर्ट करतात. जे केमिकल जे शरीर निर्माण नाही करू शकत आहे ते तुम्हाला बाहेरून औषध रूपी, इंजेक्शन रूपी दिलं जात आहे. आणि त्याच्यामुळे ती लेवल मेंटेन करण्याचा एक प्रयत्न केला जातोय, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बदल होतो. पण हे कृत्रिम आहे ना, हे बाहेरून दिलं गेलेलं आहे, शरीराने निर्माण केलेलं नाहीये. त्याच्यामुळे जोपर्यंत ते आहे तोपर्यंत तुम्ही ठीक आहात, आणि जोपर्यंत जेव्हा तो सपोर्ट थांबतो त्यावेळेला पुन्हा जैसे थे, कारण शरीर ते करू शकत नाहीये. जे आपण वारंवार म्हणतो की स्वयंपूर्ण उपचार काय करतायत, तर शरीर ते करू शकत का नाहीये, काय त्याला कमी पडतंय म्हणून ते करू शकत नाहीये ते शोधतं. म्हणजे काय, तर 5 तत्वांतला इम्बॅलन्स कुठे आहे, कुठलं तत्व कमी पडतंय, कुठलं तत्व अतिरिक्त होत आहे, ज्याच्या परिणाम स्वरूप ते तत्व कमी होत आहे, हे शोधलं जातं. ज्या वेळेला रुग्ण आपल्याकडे येतो, आपण त्याचा सगळा बायोडेटा म्हणजे फॉर्म भरून घेतोच ना, की केव्हापासून काय त्रास आहेत आणि त्याच्यामुळे सिम्पटम्स काय काय आहेत. जसं त्या म्हणल्या की उठवतच नव्हतं, अंग दुखत होतं, म्हणजे तो किती कमालीचा थकवा होता. एक घटक कमी झाल्यामुळे संपूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम होत होता. पण तो घटक कमी होण्यामागचं कारण परत 5 तत्वांमध्येच होतं. आजार काहीही असू दे, तर डोक्यापासून पायापर्यंत आजार काहीही असू दे,
त्याचं जे मूळ आहे ते 5 5 तत्वांमध्येच तत्वांमध्ये. लपलेलं आहे. जेव्हा रुग्ण येतो तेव्हा तेच तपासलं जातं. त्याच्या ऑरामध्ये ती तत्व जी काही असंतुलित झालेली आहेत, जिथे जे नको तिथे ते अतिरिक्त झालंय आणि हवंय ते मिळतच नाहीये. आणि मग जेव्हा अतिरिक्त झालेलं आपण तिकडनं रिलीज करायला लागतो, आणि जे हवंय ते सुरुवातीला आम्हाला द्यावी लागते ती ऊर्जा, कारण ती शरीर घेऊ नाही शकत आहे, कारण त्याच्यावरती काहीतरी ओझं आहे. ते ओझं जसं जसं आम्ही उतरवतो आणि त्याला आवश्यक ती ऊर्जा पुरवतो, तसं तसं ते शरीर स्वतःला रिकवर करायला लागतं. ओझं पूर्ण तुमच्या डोक्यावरचं त्या पेशीच्या वरती असणारं ओझं एकदा पूर्ण उतरलं की ती पेशी श्वास घ्यायला लागते ना, तोपर्यंत तिला तो ऑक्सिजन म्हणू आपण, एनर्जी ती पुरवावी लागते जी हवी आहे. ती एनर्जी पुरवली गेली की ती हळूहळू श्वास घ्यायला लागते, पण तो परत कृत्रिम आहे, कारण तो आम्ही देतोय, ती एनर्जी आम्ही देतोय. ती एनर्जी आम्ही पुरवतोय आणि ती पेशी काम करते. पण हळूहळू त्याच्यावरचं ओझं जसं उतरलं जातं आणि ती एनर्जी जशी मिळत जाते तशी ती पेशी स्वतः पण थोडा थोडा श्वास घ्यायला लागते. आणि मग ते ओझं पूर्ण उतरलं की तो माणूस पूर्ण बरा होतो. त्याचे सगळे रिपोर्ट सांगतात की आता शरीरामध्ये काहीही दोष नाहीत. त्याचं शरीर सांगतं की आता मी पूर्ण एनर्जेटिक आहे, मी सगळं करू शकतोय, आणि तो कोणत्याही त्रासातनं पूर्णपणे बरा होऊ शकतो. नक्कीच. सर, हे जे B12 कमी होणं असतं ते नेमकं कशामुळे होतं? मुळातच कसं झालंय, आता B12 हा घटक आहे, हा त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे हा मांसातून आपल्या शरीराला मिळणारा घटक आहे. जे लोक व्हेज आहेत ते आता मांस खातच नाहीत, मग त्यांना हा घटक कुठनं मिळत होता, तर त्यांना हा घटक पाण्यातले जंतू मारून आपलं शरीर पुरवत होतं. ओके. आता काय झालंय, तर आपण ते फिल्टर वगैरे वापरायला लागल्यामुळे पाण्यात जंतू उरलेच नाहीत. त्याच्यामुळे त्यातनं जे B12 मिळत होतं बॉडीला ते मिळणं बंद झालं. आणि ते जिथे जिथे म्हणून फिल्टरचं पाणी लोक पितात त्यांना ही B12ची डेफिशियन्सी 100% जाणवते. मग त्याच्या गोळ्या, मग औषधं, असं आहे ते. पण हेच जर तुम्ही साधं पाणी प्यायलात, जे फिल्टर केलेलं नाहीये, डायरेक्ट टॅप वॉटर प्यायलात, तर तुम्हाला B12ची डेफिशियन्सी जायला नक्की मदत होते. आणि जसं त्या म्हणतात की माझ्या शरीरामध्ये प्रचंड सुस्तपणा आला होता, की म्हणजे मी काहीच कामं करू शकत नव्हते, एखाद्याने आता मला उचलून ठेवावं इतपत असं वाटत होतं, तर या मनस्थितीच्या बद्दल तुम्ही काय सांगाल? आता मुळातच कसं आहे, त्यांचं B12 ते त्यांनी सांगतानाच सांगितलं की 900च्या पुढे पाहिजे. ते आलं किती होतं, 20 आलं होतं, म्हणजे ते नगण्य उरलं होतं. आता नगण्य झाल्यावरती शरीरामध्ये उत्साह राहील का, तर राहणारच नाही. तेच झालं होतं त्यांचं. एवढं कमी झाल्यामुळे ते काही घडतच नव्हतं तिथे, त्यांचा उत्साहच पूर्ण संपला होता. आणि त्याचा अर्थात त्याची दुखापत वगैरे म्हणजे सांधे दुखणं, अमकं ह्या पण गोष्टी होतच असणार आहेत. त्याचा पचनावर पण परिणाम झालेला असणार आहे. एवढं कमी B12 म्हणजे कोणताही शरीरातला घटक हा पूर्ण शरीरभर काम करत असतो. फक्त रक्तातलं B12 कमी झालं असं नाहीये. ते शरीरात लागणाऱ्या प्रत्येक ठिकाणी ते B12 कमीच पडणार आहे त्याला. त्याच्यामुळे तिथे जे काही 100% काम होणं अपेक्षित आहे ते होणारच नाहीये. म्हणजे ते दिसताना फार छोटं दिसतं, पण त्याचं काम खूप व्यापक घटक असतं. म्हटलं तर तो घटक झाला, कारण हजारो घटक आहेत रक्तामध्ये, त्यातला एकच घटक कमी झाला. मग काय झालं, तर मग काय झालं नाही, मग काय झालं ते बघितलं आपण, मग खूप काही झालं. असं नाही चालू शकत. म्हणून ते संतुलन हा जो शब्द आपण वापरतोय वारंवार, हा तेवढ्यासाठीच वापरतोय. मग त्या गेल्या गोळ्या खाल्ल्या त्यांनी, मग काय झालं, त्यात आपण बघाचपासून सांगायचा प्रयत्न करतोय, ते जे कमी पडत होतं ते B12 बाहेरनं मिळालं. तेवढं काम पूर्ण झालं का झालं, मिळालेलं संपलं, मग परत गोळी खायची, परत संपलं परत गोळी खायची, परत संपलं परत गोळी खायची. तिथे निर्माण होणार आहे का, ते कमीच राहणार आहे, ते 20च राहणार आहे, 40च राहणार आहे. जे काय तुमचा आकडा आहे तोच राहणार आहे. गोळी खाल्लीत, काय तुमचे डोस पूर्ण केलेत तुम्ही, ते गेलं परत जागेवरती, 8-15 दिवस टिकलं, परत खाली आलं, कारण ते निर्माण होतच नाहीये ना. आपण काय करतोय, जसं आता मॅडमने सांगितलं, पेशीवरचा भार, म्हणजे तिथे ती ऊर्जा का पोचत नाहीये याचा शोध घेऊन ती अडसर फक्त दूर केलाय. तिथला ऊर्जा पोचायला लागली, ती पेशी काम करायला तयारच आहे, पण तिला ताकदच मिळत नाही. साधं उदाहरण घेऊया आपण. आपल्या खोलीमध्ये 4 बल्ब लावलेत, बटन आपण जोपर्यंत चालू करत नाही तोपर्यंत बल्ब पेटेल का, नाही पेटणार. तसंच आहे, पेशीपर्यंत ती ऊर्जा पोचतच नाही, ती पेशी काम करेल का, नाही करणार आहे. ते बटन कायमचं ऑन झालं की पेशी कायमचं काम करणार आहे. म्हणजे जो मधला अडसर आहे हा आपण काढून घेतलाय, हा निघून गेला, तिला ऊर्जा मिळायला लागली, ती काम करायला लागली, आता काहीच प्रॉब्लेम नाही. ही जी चक्र असतात ना आपल्या शरीरातली, ही ती काम करत असतात. त्यांना प्रत्येक पेशीला ती ऊर्जा पोचवण्याचं. जेव्हा सुस्ती म्हणतात ना त्या, तेव्हा सुस्ती, आळस या सगळ्या गोष्टी वायुतत्वाच्या अधीन आहेत. जेव्हा अतिरिक्त वायू होतो ना त्यावेळेला तुम्ही आळसावून जाता,
जांभया येतात, उठू नये असं वाटतं. तर म्हणजे काय, तर ह्या तत्वाचा अतिरिक्त हे तुमच्या शरीरामध्ये झालेलं आहे. आणि उत्साह कमी झालेला म्हणजे काय, तर अग्नी जो उत्साह देतो, जो स्फूर्ती देतो, तो अग्नी अगदी मंद झालेला होता. म्हणून जसं सर म्हणाले की त्यांच्या पचनावर पण परिणाम झालेला असणार आहे तेव्हा. सो अग्नी म्हटलं की त्या पचनावर परिणाम झालेलाच असणार आहे. आणि वायू म्हटल्यानंतर हालचालींवरती परिणाम झाला. तुमच्या शिथिल झालात तुम्ही. वायू परत तुमचे सांधे पण आखडवून टाकतो, म्हणजे ते पेन हे पण सुरू होतं. त्याच्यामुळे मुख्यत्वे 2 तत्व खूप बिघडलेली होती आणि त्या अनुषंगाने इतर तत्व पण बिघडलेली होती. त्या 5 तत्वांना आपण जसं जसं संतुलित करत गेलो तसं शरीरामध्ये पण परिणाम झाला, मनावरती पण परिणाम झाला, तत्व संतुलित झाली, आजार गेला. नक्कीच. म्हणजे हे तत्व संतुलित होणं फार गरजेचं आहे. खरं तर वेळ संपत आलेली आहे. ताई, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, तुमचे मनापासून आभार. सर आणि मॅडम, तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार. तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि खूप महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या की ज्या आम्हाला कळत नाही, त्या तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. धन्यवाद. धन्यवाद. जसं की आपण आता पाहिलं की कुठलाही छोटासा आजार, त्याच्यावर आपण ज्या गोळ्या घेतो, वारंवार ज्या वरचेवर गोळ्या घेतो, त्याचे होणारे परिणाम हे खूप मोठे असतात. आपल्याला दिसतं ना, ते फार छोटं दिसतं, पण ते छोटं नसतं, तर त्याचे परिणाम हे फार मोठ्या पद्धतीने तुमच्या शरीरात होत असतात. त्यासाठीच विना औषधी आणि विना स्पर्श असे जर तुम्हाला उपचार करायचे असतील तर तुम्ही निरामयमध्ये नक्की या, स्वतःला नक्की बरं करा. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.